सगळ्याची पोच आपण निवडणूक आयोगाला दिल्याची पोच आपल्याकडे आहे, ती पोच देखील आपल्याला दाखवतोय। हे बघा तारीख त्याच्यावरती 13 मार्च 2013 ही तारीख, 3 मार्च 2013 ही तारीख आहे। रिसिव्ड भारत निर्वाचन आयोग। हे सगळं तुमच्यासाठी दाखवतोय का? आणि हे सगळे त्यांचे रिसिव्ड केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या ह्या सह्या आहेत, इकडे आहे। हे बघा इथपासून ते इथपर्यंत म्हणजे त्यांच्या प्रोसिजरने ज्या सह्या जातात त्या सह्यांचा कागद मी आपल्या समोर ठेवतोय। हाच कागद आपण निवडणूक आयोगाला सादर केला होता, म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे म्हणण्याचा अधिकार नाही की तुम्ही निवडणूक आयोगाला घटना दिलेली नाही, ज्याच्यामध्ये उद्धव साहेबांना पक्षप्रमुख केलं, बाळासाहेबांचे सगळे अधिकार उद्धव साहेबांकडे दिल्याचा हा ठळठळीत पुरावा आहे। आणि मला असं वाटतं की हीच आपली जिंकण्याची 100% गॅरंटी आहे। 23 जानेवारीला सभा झाली आणि 28 जानेवारीला सबमिशन केल्याची तारीख पण आहे। त्याचा रिसिप्टचा स्टॅम्प आम्ही ही ताबडतोब आपली सभा झाल्याच्या नंतर दिली। या व्यतिरिक्त आपल्याला मान्यता आहे, म्हणजे शिवसेना पक्षाला मान्यता आहे, शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे। याचे वेगवेगळे पुरावे मी आपल्या समोर देतो। फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑर्गनायझेशन इलेक्शन ऑफ व्हेरियस पार्टीज, त्याच्यामध्ये नेम ऑफ द पॉलिटिकल पार्टी शिवसेना, डेट ऑन विच द लास्ट इलेक्शन हेल्ड 23/01/2013। आता ही तारखेला निवडणूक झाली हे त्यांना कसं कळलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांच्या रेकॉर्डवर कसं आलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांनी तिथे म्हटलेलं आहे टोटल नंबर ऑफ 186 ॲज पर द लिस्ट अटॅच, म्हणजे आपल्या प्रतिनिधी सभेमध्ये किती लोक होते त्या सगळ्यांची लिस्ट आपण सबमिट केलेली आहे, ती लिस्ट आपण दिलेली आहे। आणि त्यांनी त्याला सगळं हे डेट ऑफ विच नेक्स्ट इलेक्शन ड्यू म्हणजे जानेवारी 23, 2018 हे सगळं त्यांच्याकडे कसं गेलं? मिंदे गटातले तर कोणी नेऊन दिलं नाही ना, हे आपण नेऊन दिलेले कागद आहेत, अधिकृतपणे आपल्या पक्षाने दिलेले कागद आहेत, जे आज ते नाकारतायत आणि खोटं सांगतायत की आमच्याकडे तुमची कुठलीही रेकॉर्ड नाही आहे। मग तुम्हाला कसं कळलं की आमचा पक्ष शिवसेना आहे, या पक्षाचे अध्यक्ष आहेत, या पक्षाची प्रतिनिधी किती मेंबर आहेत आणि तुमची पुढची इलेक्शन कधी आहे याची तारीख हे त्यांनी जे वेबसाईटवर टाकलेलं कागद आहे, हा कागद हा अधिकृत कागद आहे, हा कुठलाही खोटा कागद नाही। हा कागद कोणी तपासू शकतं आणि ह्या कागदाच्या आधारावरती त्यांनी दिलेला निकाल चुकीचा कसा आहे हे सिद्ध करणारा हा कागद आहे। या व्यतिरिक्त पुढचा हा कागद अधिकृत त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। त्यांनी निवडणूक आयोगाने उद्धव साहेबांना लिहिलेलं पत्र आहे, उद्धव ठाकरे अध्यक्ष शिवसेना, कधी आहे? 5 जुलै 2016। याचा अर्थ काय की तुम्हाला माहिती आहे की आमचे अध्यक्ष कोण आहेत? निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थातील आगामी निवडणुका संदर्भात राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी, म्हणजे आपल्याला राजकीय पक्ष म्हणून बोलवत आहेत, त्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांना माहिती आहे। आणि तरी सांगतात की 1999च्या नंतर आमच्याकडे काहीच नाही आहे। पुढचे हे सगळे कागदपत्र आहेत, हे पण पत्र आहे, हे 10 जून 2017 याच्यामध्ये देखील त्यांनी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे। आणि त्या पत्रामध्ये जे काही पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचे जे काही निर्णय होते किंवा त्याच्या संदर्भातले होते, इथे खाली उद्धव साहेबांचं नाव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर। हे सगळे कागदपत्र आपल्याला का दाखवतोय? कारण जे वातावरण महाराष्ट्रात तयार केलं जातंय की यांच्याकडे राजकीय पक्षाची घटना नाही, उद्धव ठाकरेंना कुठले अधिकार नाही, उद्धव ठाकरे शिंदेना काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला नेमू शकत नाहीत, शेवटी कार्यकारिणीलाच अधिकार असतात, तेच सगळं ठरवू शकतात। वेगवेगळं परसेप्शन ह्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या जनतेतनं केलं गेलंय ते खोडून काढण्यासाठी हा कागदपत्रांचा पुरावा आपल्या जनतेच्या न्यायालयात आणलेला आहे।
आणि मला असं वाटतं की आता बऱ्याचशा सगळ्यांना कळलं असेल की आपल्याकडे 2013ची घटना आहे, ती आपण त्यांच्याकडे दिलेली आहे आणि त्याच्यामुळे दिलेला इलेक्शन कमिशनने दिलेला निर्णय कसा चुकीचा होता. ज्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयावरती राहुल नार्वेकरांचा सगळा त्यांनी त्याचा बेस घेतला, म्हणजे मूळ पायाच त्यांना जो चुकीचा होता तो आपण आता सिद्ध केलेला आहे. यानंतर आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक 2018 झाली. कारण आता आपण बघितलं फॉर्मॅटमध्ये की तुमची पुढची निवडणूक कधी होती, ती 23 जानेवारी 2018, म्हणजे 5 वर्ष त्यावेळेला संपतात. आपली पुढची निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणी 2018ला झाली. त्या निवडणुकीत जे आपण घटना दुरुस्ती केली, त्या घटना दुरुस्तीचे जे ठराव होते, पक्ष घटनेच्या कलम 8 मधील संघटनात्मक रचना नियुक्ती, शेड्यूल्ड बी मध्ये उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच शहरासाठी उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख ही पदे नमूद करणे आवश्यक आहे. सदर तिन्ही पदे पक्ष संघटनेत सुरुवातीपासून कार्यान्वित असून शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक संरचनेत महत्त्वाची आहेत. असा हा ठराव आपण त्याच्यामध्ये पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 1, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 2, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 3 असे 3 महत्त्वाचे ठराव या आपण त्यावेळेला केले होते. त्याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो.